नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावती अचलपूर परतवाडा येथे घडलेल्या महिला अत्याचार प्रकरणावरून आता संतापाची लाट उसळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम महिला देखील आक्रमक झाल्याचे चित्र समोर आले आहे. शहनाज परवीन समाजसेविका मुस्लिम महिलेने आरोपी विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. ज्याने गुन्हा केला आहे त्याला कोणतीही सवलत देऊ नये, कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच अशा प्रकारच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचेही सांगत आपल्या मुली सुरक्षित राहतील का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पालकांनी आपल्या मुलाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. विशेष म्हणजे या महिलेने स्पष्ट शब्दात सांगितले की या प्रकरणाला कोणताही जात धर्माचा रंग देऊ नये. गुन्हा करणारा कोणताही असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे. दरम्यान या प्रकरणात दोषीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत असून पोलिसांकडूनही तपास वेगाने सुरू आहे. मैं चांदूर बाजार की समाज सेविका हूँ और मैं यही चाहती हूँ जिसने गलती की है और बाकी तो नहीं, लेकिन जिसने गलती की है उसको छोड़ना नहीं है। मैं तो चाहती हूँ कि उससे फांसी दे, डायरेक्ट शूट फांसी के, डबल ऐसा आया ना खड़ा ना हो सके। क्योंकि ये जब भी प्रकरण ऐसे आते हैं तो हम लेडीज़ों को दिल को ऐसा धक्का लगता है क्या आगे चल के हमारी बेटियां सुरक्षित रहेंगी या नहीं रहेंगी। क्योंकि पहले ही तो अपन सोच रहे कि हर जगह जगह कैमरे लगाने सोच रहे, बोल रहे, लेकिन लगवा नहीं रहे। और लड़कियों के माँ बाप से भी मेरी ये निवेदन है, बोलना है कि आप भी ज़रा लड़कियों पे, अपने अपने लड़कियों पे ख्याल रखो और कहाँ जा रहे क्या कर रहे उन पर ज़रा थोड़ा सा ये करो, एतबारी बरको, ताकि वो अपने को पता चले कि कहाँ जा रही क्या है, सुरक्षित है या नहीं है। क्योंकि आजकल के जो भेड़िए हैं एक से एक कारनामे नए नए सामने आ रहे हैं। तो मैं चाहती हूँ जो आयान नाम का लड़का है, मुझे जात पात से कुछ भी नहीं करना है, लेकिन जिसने गलती की उसको छोड़ना नहीं है, बेशुट उसको फांसी दो। लेकिन उसके पूरे घर की गलती नहीं है, लेकिन जिसकी गलती है उसको छोड़ो भी मत। और ऐसा व्यक्ति डबल तैयार ना हो, डबल कोई ऐसा पैर ना उठा सके, ऐसी कारवाई देव। नुकतीच नाशिक येथे अशोक खरातचं एक प्रकरण उघडकीस आलं. ते पण आम्हाला अतिशय गंभीर वाटलं होतं, परंतु हे त्याहीपेक्षा आम्हाला असं गंभीर असं प्रकरण वाटत आहे. आणि परतवाडा म्हणजे आमच्या जणू कुटुंबातच घडलाय असं आम्हाला यावरून वाटत आहे. आणि हे प्रकरण अतिशय गंभीर आहे याचं कारण की यामध्ये जो आरोपी आहे तोही अतिशय तरुण आहे. अगदी म्हणजे 19 वर्षाचा तो आहे. आणि ज्या मुली आहेत त्याही तरुण आहे. म्हणजे ही तरुण पिढी आता म्हणजे अगदी भरकटलेली आहे, वेगळ्या दिशेने जात आहे. आणि आमची जबाबदारी आहे, आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते असो किंवा पालक म्हणून आम्ही तुमच्या समोर ह्या समस्या मांडतो आहोत की हे ज्या काही घटना आहेत ह्या प्रत्येकाच्या आहे. याला काही जात धर्म काही नाहीये किंवा हे याच जातीचे आहे किंवा हिंदू आहे मुस्लिम आहे हा रंग देण्याची अजिबात गरज नाही आहे. कोणी देऊही नये आणि या गोष्टीमध्ये कोणी राजकारणही करू नये. हा सामाजिक प्रश्न आहे, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, प्रत्येकाच्या घरचा प्रश्न आहे, असं सोडवायचा आहे. आणि म्हणूनच सर्व नागरिकांना आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की ह्या अशा घटना घडू नये यासाठी आपण प्रतिबंधात्मक कारवाई केली पाहिजे. प्रशासनाला वेळोवेळी जागृत केलं पाहिजे की जिथे आपल्या नगरामध्ये आपल्या शहरामध्ये काही कमतरता असतील, सीसीटीव्ही असेल, काही स्ट्रीट लाईट असतील आणि काही असे स्पॉट असतील की तिथे ह्या घटना कृत्य हे काही वाईट घटना घडत आहे, आपणही प्रशासनाकडे वेळोवेळी जावं. कारण की काय असतात, नागरिकच आज एवढे म्हणजे हे झालेले आहेत की या अशा गंभीर गोष्टींकडे त्यांचं लक्ष नाही. आणि ह्या घटना घडू नये यासाठी आपली सुद्धा जबाबदारी आहे एक नागरिक म्हणून आम्ही आज सर्व पक्ष असतील, सर्व सामाजिक संघटना असतील, ज्याही महिला या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात त्या पुढे येऊन हे सर्व करत आहोत. अशा घटना घडत असेल तर अशा आरोपीला कठोर ते कठोर शिक्षा देऊन तात्काळ फाशी शिक्षा द्यावी अशी सुद्धा मागणी आता महिलांच्या वतीने केली जाते. निश्चितच, कारण ही शिक्षा झाल्याशिवाय या गोष्टीला आळा बसणार नाही. परंतु त्यासाठी हे जे काही घटना घडलेल्या आहेत, ज्या मुली याला बळी पडलेल्या आहेत, त्यांनी पुढे येणे गरजेचं आहे, त्यांनी तक्रार नोंदवणे गरजेचं आहे. जर या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबाकडून किंवा त्या मुलींकडून तक्रार दाखल झाली नाही तर हा आरोपी सुद्धा मोकाट लवकरच सुटणार आहे. त्यामुळे अशा घटना घडल्यानंतर बदनामी तर शेवटी होणारच आहे, तशीही होते आहे. तरी सगळ्यांनी म्हणजे अगदी न घाबरता पुढे येऊन प्रशासनाला सुद्धा सहकार्य करणे तेवढेच गरजेचं आहे. अशाच नवनवीन घडामोडीसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल.